हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आज आपण क्वेश्चन करणार आहे. कोणते आज आपण लिंगाची क्वेश्चन करणार आहे. ठीक आहे. टी सी एसमध्ये जेवढे पण आज लिंगाचे क्वेश्चन आले ते आज आपण पूर्ण करू. मला असं वाटते 100+ असणार, तर आपण लवकरात लवकर हे कंप्लीट करू. ठीक आहे. चला वाढू क्वेश्चन करूया. ठीक आहे. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, लिंग बदला. बेडूक. बेडकूचे लिंग काय होणार? स्त्रीलिंग. ते होणार बेटकी. नेक्स्ट, पुढील पैकी कोणता शब्द नपुसक लिंगी आहे? तो आहे उद्यान. ठीक आहे ना. नेक्स्ट, पुस्तक, मूल, फळ, चित्र हे कोणत्याही नपुसक लिंग आहे. आपण म्हणतो ना, ते पुस्तक, ते मूल, ते फळ, ते चित्र, म्हणून हे कोणते आहे? नपुसक लिंग आहे. नेक्स्ट, साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? हा सामासिक शब्द आहे. ठीक आहे. आणि याच्या शेवटीवरून कळवला जातो. भात हा कोणता आहे? पुल्लिंग आहे. म्हणून काय म्हणतो आपण? शब्दाला सुद्धा पुल्लिंग म्हणतो साखर भातला. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी पुल्लिंग नाम कोणते? ते आहे तो. तो आपण काय म्हणतो? तो स्वर्ग. ठीक आहे ना. ते तेल असते, ते फळ असते, ती युक्ती असते. नेक्स्ट, नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. अधोरेखित शब्दाचे लिंग बदला. नर्तकी. नर्तकी स्त्रीलिंग झाली आणि याचं पुरुषलिंग काय होणार? नर्तक होणार. नेक्स्ट, लिंग विचारानुसार पुढील पैकी चुकीची जोडी कोणती आहे? ठीक आहे ना. बघा, बालक, बालिका, दिग्दर्शक, दिग्दर्शिका, कवी, कवयित्री, श्रीमान, श्रीमंती नसते, श्रीमती असते. ठीक आहे. श्रीमती असणार. नेक्स्ट, पुढील पैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? हा होऊन जाईल तो वाडा, ती झोपडी, ती इमारत, आणि हा का होईल? ते घर. म्हणजे हा होऊन जाईल नपुसकलिंग. नेक्स्ट, मुलगी पाळण्यात झोपली आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. कोणता होईल? मुलगी म्हणजे काय होईल? ते होईल स्त्रीलिंग होणार. नेक्स्ट, पुढील शब्दाचे पुल्लिंग रूप ओळखा. कालवड. कालवड हा स्त्रीलिंग आहे आणि याचे पुल्लिंग होते खोंड. ठीक आहे. विरुद्धलिंगी आठवण ठेवा. नेक्स्ट, सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाचा गायनाने रंगला. गायक हा पुरुष झाला, पुरुषवाचक, आणि गायका ही झाली स्त्रीलिंग. ठीक आहे. नेक्स्ट, मुलगा, घोडा व कुत्रा या पुल्लिंग नामाला कोणता प्रत्यय लावून स्त्रीलिंग बनवते? बघा, मी सांगतोय. ही आहे आपली मुलगी, मुलगा. मुलगीला आपण काय करतो? मुलगी म्हणजे काय? ई लावतोय. ठीक आहे. मोठी. म्हणजे घोडा. घोडाला सुद्धा आपण काय करतो? घोडी करतो. ठीक आहे. हा कुत्रा आहे. कुत्र्याला सुद्धा आपण काय करतो? कुत्री करतो. ठीक आहे. तसं आहे. नेक्स्ट, ज्या नामास वाक्यातील प्रयोगावरून त्याच्या अर्थाच्या ठायी वास्तविक आणि पुरुष, बघा इथे दिलेला आहे, पुरुष म्हणजे काय होईल? तो पुल्लिंग होऊन जाईल. ठीक आहे. डायरेक्ट शॉर्ट फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? पुढील शब्दाचे पुल्लिंग रूप ओळखा. बघा, कालवडचं पुल्लिंग काय होते? ते खोंडवड. कालवड हा स्त्रीलिंग शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचे लिंग क्रमानुसार ओळखा. बघा, वृक्ष म्हणजे काय होते? तो वृक्ष. ते झाड म्हणजे नपुसकलिंग. रस्ता म्हणजे पुल्लिंग. आणि सडक म्हणजे स्त्रीलिंग. आपण म्हणतो ना, ती सडक म्हणतो आपण, ती सडक. ठीक आहे. नेक्स्ट, मोटार आपण काय म्हणतो? ती मोटार म्हणतो. ती म्हटल्यावर ती कशामध्ये जाणार? स्त्रीलिंग मध्ये जाणार. नेक्स्ट, वाघ या नामाला कोणता प्रत्यय लागेल? बघा, वाघ, वाघ, वाघीण. ठीक आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट, एक मिनिट.
काय म्हटलंय, गरिबी, लांबी, पाटीलकी, धन्यता, मानवता हे कोणते आहे, स्त्रीलिंग आहे. ती गरिबी, ती लांबी. नेक्स्ट, अधोरेखित शब्दाचे लिंग सांगा. चकचकाट. का होईल तो चकचकाट म्हणतो आपण. नेक्स्ट, लिंग ओळखा. मूल, देश, हवा. बघा काय म्हणतो आपण, ते मूल म्हणतो, कारण ते छोटं असताना आपण ते कळत नाही ते बाळ पुरुष आहे की लिंग आहे. ठीक आहे. नंतर बघा काय म्हणतो आपण, तो देश म्हणतो, म्हणजे हा का होईल, तो देश म्हणतो, मग हा होईल पुल्लिंग. आणि आपण काय म्हणतो, ती हवा. हवा म्हणजे काय होईल, मग ते स्त्रीलिंग. देश होईल पुल्लिंग आणि मूल होईल नपुंसकलिंग. नेक्स्ट, बोकड या शब्दाचे, बोकड हा काय होईल, आपण म्हणतो ना तो बोकड जेवल, तो बोकड, म्हणजे काय होईल, तो पुल्लिंग शब्द होणार. बघा हा पुन्हा आला, रिपीट आलाय, रिपीट वाला पण सोडून देऊ. नेक्स्ट, अयोग्य जोडी ओळखा. बघा पुरणपोळी, ती पुरणपोळी, ते पुस्तक. बघा ती पुरणपोळी, ते पुस्तक, आणि आपण याला काय म्हणतो, सीताराम. हे काय होईल, ते तो सीताराम. ठीक आहे. याच्यामध्ये सीता आहे पण आपण तो सीताराम म्हणतो. ठीक आहे. आता इकडे बघा भाजीपाला. भाजीपाला का होईल, ते भाजीपाला म्हणतो का नाही, आपण तो भाजीपाला म्हणतो, म्हणजे हा का होईल, पुल्लिंग होणार. ठीक आहे. नेक्स्ट, देवी, घर, मोर, म्हैस या शब्दातील पुल्लिंग. हा बघा पुल्लिंग, मोर हा पुल्लिंग शब्द आहे आणि याचा स्त्रीलिंग असतो लांडोर. ठीक आहे. घर हा झाला नपुंसकलिंग, देवी हा झाला स्त्रीलिंग, आणि म्हैस ही सुद्धा स्त्रीलिंग झाली. नेक्स्ट, लिंग ओळखा. हे कोणतं आहे, नपुंसकलिंग. आपण म्हणतो ना शौर्य, हे भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मालक याचे विरुद्ध लिंग काय होणार, मालकीन. नेक्स्ट, लिंग ओळखा. आपण काय म्हणतो, तो रुमाल. कळलं. त्याच्यानंतर काय म्हणतो, ती पगडी. त्याच्यानंतर काय म्हणतो, ते पागोटे. आणि मग काय म्हणतो, ते देह. ठीक आहे. कळलं. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि पुल्लिंग. नेक्स्ट, ज्या नामामागे तो म्हणजे काय होईल, तो पुल्लिंग, आणि ती म्हणजे काय होईल, स्त्रीलिंग, आणि ते म्हणजे काय होईल, नपुंसकलिंग. बघा घोडा या शब्दाचे लिंग कोणते, तो होईल तो पुल्लिंग. आपण म्हणतो ना तो घोडा आज वरातीत नाचत होता, म्हणजे काय होईल, तो घोडा पुल्लिंग होणार. नेक्स्ट, विदुषी या शब्दाचे पुल्लिंग, तो होईल तो विद्वान. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे. सम्राट याचे स्त्रीलिंग काय होणार, ते होणार सम्राज्ञी. ठीक आहे ना. नेक्स्ट, हा पण इम्पॉर्टंट आहे. एटका हा पुरुषलिंगवाचक आहे. ठीक आहे. आणि याचं विरुद्ध लिंग म्हणजे स्त्रीलिंग काय होणार, ते होणार मेंढी. ठीक आहे. गायचं काय होणार, बैल. नागिनचं काय होणार, नाग. नेक्स्ट, खालीलपैकी नपुंसकलिंग शब्दीच्या जोड्यापैकी चुकीची जोडी सांगा. आपल्याला चुकी सांगायची आहे. ठीक आहे. ते घोडे, ते कुत्रे, ते देवघर, ते मूल, ते स्वप्न, ते पागोटे हा झाला तो देश, म्हणजे हा चुकलेला आहे. ठीक आहे. ते मित्र बरोबर आहे किंवा तो मित्र पण येतो. नेक्स्ट, खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी सांगा. काय म्हटलंय, नदी, दरी ही ती मध्ये येणार. ती नदी, ती दरी. त्याच्यानंतर ती इमारत, ती पंथी, ती दौत, ती शाई. हा बघा हा ते पुस्तक होऊन जाईल. ते पुस्तक, ते दगड, किंवा तो दगड सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट, खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी सांगा. अश्रू, ते मित्र. ठीक आहे. ते शहर, ते कागद, तो दीर, ती पत्री. सॉरी, हा दोन्ही होऊन जाईल तो. एक मिनिट मी सांगते. बघा तो दीर आणि तो पती इकडे चुकला आहे. बघा ही लांडोर आणि ही जाऊ.
ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. बघा आपण काय म्हणतो, ती शाळा आज बंद आहे. ती शाळा आज बंद आहे. ठीक आहे. तो मग काय म्हणतो, ते सूर्य म्हणतो की तो सूर्य आज उगवला नाही. तो पाऊस आज आला नाही. तर बोलक्याचं तुम्ही सांगा. उचकी, उचकीचं काय होणार स्त्रीलिंग, सॉरी उचकी स्त्रीलिंग असं आहे. सॉरी. नेक्स्ट, जाऊ या शब्दाचे पुल्लिंग ओळखा. जाऊ हा स्त्रीलिंग आहे आणि याचा विरुद्ध लिंग होते दीर. ठीक आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. तो काय होणार मित्र. त्याच्यानंतर काय होतंय, ती दोरी, ती कुत्री आणि ती घोडी. नेक्स्ट, पुढीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. ती काय होणार वधू. मग काय होणार, तो नर, तो वर, तो माडी आणि माडीचं काय होते माडीन. ठीक आहे. हे तुम्ही सांगाल मला माडीन. एक मिनिट. नेक्स्ट, पुल्लिंग शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी सांगा. ठीक आहे ना. तो आंबा, तो फळा, तो रस्ता, तो चौक, तो सदरा, तो डबा. ती म्हैस, ती कालवड. ठीक आहे. ही स्त्रीलिंग झाले. म्हैसचे पुरुष काय होणार सांगा. म्हैसचे पुरुष आणि कालवडचं मी सांगतो. कालवडचं होणार खोंड. म्हैसचं तुम्ही सांगा. इझीच आहे ना. बघा, खालील स्त्रीलिंग शब्द जोड्यांपैकी चुकी जोडी सांगा. ती भिंत, ती सून, ती केळी, ती चूक, ती वेळ, ती वीट. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हटलंय, ते घर, ते दार. हे नपुंसक लिंग झालं. नेक्स्ट, इमारत, भाकरी, लेखणी, पंथी हे कोणते, हे सगळं काय आहे स्त्रीलिंग आहेत. नेक्स्ट, बघा बोकडचं काय होईल सांगा मला. बघा बोकाचं होईल भाटी. ठीक आहे ना. बोकडचं काय होईल शेळी आणि विधूरचं काय होईल विधवा आणि म्हैसचं होईल रेडा. नेक्स्ट, आंबे या शब्दाचे मूळ पुल्लिंग. चला बघा. ठीक आहे. आंबे काय होईल, तो होणार तो पुल्लिंग शब्द. ठीक आहे. पण याचं काय म्हटलं मूळ रूप आंबे. आंबे याचं मूळ रूप काय होणार आंबा. आणि आंबा कशामध्ये असतं पुल्लिंग मध्ये. नेक्स्ट, बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. तर रिपीट वाले आपण सोडून देऊ. नेक्स्ट, लिंग बदला. घोडा, घोडाचं लिंग काय होणार घोडी. अश्व म्हणजे सुद्धा घोडाच होतो. ठीक आहे. आणि लांडोरचं काय होणार मोर. बघा हा क्वेश्चन खूपदा आलेला आहे, कारण खूप लोकांना कन्फ्युज होते. खोड, खोड हा माहिती आहे का, हा पुरुषलिंगी आहे आणि याचा विरुद्ध लिंगी असतो कालवड. बघा कपिला आणि गाय हे दोन्ही काय आहे, हे समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, बघा बाप, बापचा विरुद्धार्थी काय होतो आई. दादाचं काय होणार वहिनी. कवीचं होणार कवयित्री. आरसाचं होणार आरशी. बघा इथे आरसा आहे आणि इथे आरशी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, व्याकरणात लिंग किती प्रकारचे मानले ते आहे 3. ठीक आहे ना. एक आपलं असते पुरुषवाचक लिंग, स्त्रीवाचक लिंग आणि एक असते आपलं नपुंसकवाचक लिंग. ठीक आहे. पुढीलपैकी पुल्लिंग शब्द कोणता, तो आहे तो बाण. ती खान, ते पान, ते रान. नेक्स्ट, पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द तो कोणता आहे, तो वरण. आपण काय म्हणतो, ते वरण मला दे, ते वरण मला दे. त्यानंतर तो दिवा, तो भात, ती पंथी. नेक्स्ट, एक मिनिट गाइस, क्वेश्चन लोड होत आहे. ठीक आहे ना. हां बघा काय म्हटलं, लिंग ओळखा. आपण काय म्हणतो, तो वर्ग. ठीक आहे. तो वर्ग आज शांत बसत नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लिंग ओळखा. पुस्तक, आपण काय म्हणतो, ते पुस्तक मला वाचायला दे, म्हणजे काय होणार नपुंसक लिंग.
नेक्स्ट बोकड, बोकडचं काय होणार? शेळी. कांडवडचं काय होणार? खोंड. भाटीचं काय होणार? बोका. आणि लांडोरचं काय होणार? मोर. नेक्स्ट लिंग बदला. काय म्हटलंय? बहीण. बहीणचं काय होणार? भाऊ. भार्या म्हणजे काय होते? पत्नी. ठीक आहे. आणि सहोदर म्हणजे काय होते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. इझी आहे, भाऊच्या रिलेशनमध्ये असते तो. नेक्स्ट इमारत. इमारत म्हणजे काय होते? आपण काय म्हणतो? ती इमारत खाली कोसळली म्हणजे काय होणार? स्त्रीलिंग. बघा आता तुम्हीच बघा हा क्वेश्चन किती वेळा आलाय, खोंड कालवड. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जे TCS ची सिरीज चालू आहे ना ते तुम्ही पूर्ण कंप्लीट करा. ओके. नेक्स्ट लिंग ओळखा. भाजीपाला. भाजीपाला कोणता होईल? तो आपण म्हणतो ना तो भाजीपाला खराब झाला म्हणजे पुल्लिंग होणार. नेक्स्ट घोडा. घोडाचं लिंग काय होणार? घोडी. नेक्स्ट नर्तिका या शब्दाचे लिंग बदला म्हणजे काय होणार? नर्तक. खोंड या शब्दाचे लिंग बदला तो काय होणार? तो कालवड. नेक्स्ट लिंग विचारानुसार खालीलपैकी चुकीची जोडी शोधा म्हणजे तो काय होणार? काका मामी. बघा वाघचं काय होते? वाघीण. गोपचं गोपी. दासचं दास. काकचं काय होणार? काकी. आणि मामीचं होणार मामा. नेक्स्ट श्रीमती या शब्दाचे पुल्लिंग तो काय होणार? तो श्रीमान. नेक्स्ट गायिका या शब्दाचे पुल्लिंग तो काय होणार? गायक. गायचं काय होणार? बैल. इथे एक वाक्य आहे बघा. वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्व. बघा पुरुषत्वाचा ही रिपीट झाली आहे हे वाक्य सुद्धा. नेक्स्ट ते कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा. ते होणार ते नपुसक लिंग. बघा कुत्रा म्हटलं तर पुल्लिंग आणि कुत्रे म्हटलं तर नपुसक लिंग. नवरा शब्दाचा लिंग बदला. नवऱ्याचं काय होणार? नवरी. बहीणचं काय होणार? भाऊ. वरचं काय होणार? वधू. भ्राता म्हणजे काय होते? हे सुद्धा भ्राता म्हणजे सुद्धा भाऊ होते. ठीक आहे. आणि भ्रतार म्हणजे नवरा होते, आठवण ठेवायला. ठीक आहे ना. राघू. राघू म्हणजे होते पोपट. तर पोपटचा विरुद्ध काय होणार? मैना. आणि रावा हे तुम्ही सांगा मला काय होते? लांडोरचं विरुद्ध काय होते? मोर. बघा राघू आणि पोपट हे झाले समानार्थी शब्द. नेक्स्ट आरसा या शब्दाचे स्त्रीलिंग म्हणजे काय होणार? आरशे. सॉरी आरशी. आणि आरसे काय होणार हे तुम्हाला सांगा? हे होणार अनेक वचन. नेक्स्ट खालील शब्दाचा लिंग बदला. काय म्हटलंय? रेडा. रेडाचा काय होणार? म्हैस. याचा विरुद्ध लिंग. ठीक आहे. वासरू. ते वासरू असते, ती गाय असते आणि तो गवा असते. नेक्स्ट खालील शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. मुलगा. मुलगाचे काय होणार? मुलगी. नेक्स्ट ठळक अक्षरातील शब्दाचे लिंग ओळखा. काय म्हटलंय? रमेशने पेरू आणला. काय होणार? तो पुल्लिंग. नेक्स्ट वर. वरचं विरुद्धार्थी काय होणार? वधू. खालील शब्दाचा लिंग बदला. काय होणार? मुले. मुलेचं काय होणार? मुली. विद्वान. विद्वान शब्दाचं विरुद्ध लिंगी काय होणार? विदुषी. आणि हे बघून घ्या एक मिनिट. हां ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे. बघा काय म्हटलंय? मोर या शब्दाचे स्त्रीलिंग काय होणार? लांडोळ. मोरणी नसते, आठवण ठेवा. मोर असते आणि लांडोर असते. ठीक आहे ना. लांडोर म्हणजे स्त्रीलिंग, मोर म्हणजे पुल्लिंग. ठीक आहे. कालवडचा होणार खोंड. ठीक आहे ना. लांडोरचा हा बघा इथेच दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट दास या शब्दाचा लिंग बदला किंवा स्त्रीलिंग सांगा. काय होणार? ते दासक. सॉरी दासी. नेक्स्ट बेडूक या शब्दाचे लिंग बदला. ते काय होणार? ते बेडकी.
चला बघा, एवढे क्वेश्चन होते TCSला आलेले. एक मिनिट गाईज. बघा, एवढे क्वेश्चन होते. मला असं वाटते 100 प्लस किती आहे तर बघून घ्या तुम्ही. 100 प्लस की 80 प्लस आहेत. एवढे क्वेश्चन TCSला आलेले होते. ठीक आहे, मी जेवढे पण होते पूर्ण 300 प्लस शिफ्टचे क्वेश्चन हे घेतलेले आहे. ठीक आहे, 300 प्लस शिफ्टचे. आणि एक गोष्ट सांगायची होती, एक मिनिट. बघा, काही क्वेश्चन आहे ना TCSने ते रॉंग दिले आहे, ते मी इकडं चेक करून घेईल. आणि जे रॉंग क्वेश्चन आहे ते मी कमेंटमध्ये तर पिन केलंच आहे. इकडं तुम्ही ते रॉंग क्वेश्चन जे आहे ते प्रत्येक व्हिडिओच्या याच्यामध्ये बघून घ्यायचं. जर असेल तरच, प्रत्येक याच्यामध्ये रॉंग नाही आहे, एखाद 2 शिफ्टमध्ये असू शकते. ठीक आहे, मी हा सांगितला होता. बघा, पोलीस हा शब्द लिहिला असं जाते, पण TCSने माहीत आहे का असं दिलं होतं. तर माझ्या ते लक्षात राहिलं नाही शिकवताना. हा चुकीचा आहे, हा शब्द बरोबर आहे पोलीस. ठीक आहे. आणि एक अजून क्वेश्चन होतं, ते होतं बघा, स्वस्थ विरुद्धार्थी महाग. बघा, हा लोकांनी याला बरोबर मानला, पण हा चुकलेला आहे. मला पण थोडंसं कन्फ्यूज झालं होतं. मग मी चेक केलं, हा स्वस्त असते. स्वस्त म्हणजे काय होते? स्वस्त म्हणजे थोडंसं कमी किमतीमध्ये, आणि महाग म्हणजे याचा विरुद्ध होते. हे 2 क्वेश्चन माहिती आहे का मॅरेथॉनमध्ये थोडेसे रॉंग झाले होते. ठीक आहे, हे तुम्ही बघून घ्या. आणि खूप सारे क्वेश्चन अजून येणार आहे बघा, मी सांगून देतो. बघा, आज हे झालं लिंगचं. तर बघा, लिंगचे झालं. लिंग एक शब्द झालं, सॉरी शब्द म्हणजे चॅप्टर. मग आपण वचन घेऊ. मग काळ, वाक्यात रूपांतर. ठीक आहे, असे आज आपण 4-5 दिवसात कव्हर करू. ठीक आहे, तर राज्यासाठी एवढंच. ठीक आहे, मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.